तर नमस्कार मित्रांनो, आपण 10वीचा भाग फर्स्ट चालू केलेला आहे, भाग 1. तर त्याच्यामधलं आपल्याला पहिल्या चॅप्टरमधले 1.1, 1.2 आणि 1.3 यामधले संपूर्ण गणित संपलेले आहेत. तर आपण पहिलं गणित घेत आहोत, सराव संच 1.4. तर पहिला प्रश्न आहे तुमचा, एक सामायिक समीकरणे सोडवा. तर तुम्हाला इक्वेशन दिलेले आहेत 2 डिवायडेड बाय एक्स म्हणजे 2/x वजा 3/y बरोबर 15. हे झालं पहिलं समीकरण. दुसरं समीकरण दिलेलं आहे 8/x अधिक 5/y बरोबर 77. तर हे कसं सोडवायचं बघा आता. तर दोन्ही अंश आणि छेदामध्ये इक्वेशन आहेत, तर त्याला अगोदर सामायिक हे सोल्युशन करून घ्या. अगोदर 2/x ला आपण काय करायचं, 1/x बरोबर अल्फाबेटमधला कुठलाही अंक घेऊ शकता तुम्ही, अल्फाबेटमधला कुठलाही वर्ड्स A to Z पर्यंत. तर इथं घेऊ आपण A. तर 1/x बरोबर A मानू आणि 1/y बरोबर आपण B मानू. तर 1/x बरोबर A आणि 1/y बरोबर B हे दोन अल्फाबेट घेऊन आपण एक इक्वेशन तयार करायचे आहे, ते 2. तर बघा इकडं 1/x बरोबर A घेतल्यानंतर इक्वेशन काय तयार होते, फर्स्ट 2A वजा 3B म्हणजेच 1/, आता एक मल्टिप्लायमध्ये काढलं तर 1/x उरतं म्हणून इथं A घेतलो बरोबर 15. हा झाला तुमचा पहिला समीकरण. दुसरं समीकरण 8A प्लस 5B बरोबर 77. हा झाला तुमचा दुसरा समीकरण. तर इथं आपल्याला आता प्लस मायनस करण्यासाठी कोणत्या तरी एका अल्फाबेटचे सहगुणक सारखे करून घ्यायचे. आता इथं एकाचाही सहगुणक सारखा नाही आहे, तर समीकरण 1 ला आपण 4 ने गुणायचं आहे, म्हणजेच 8A इथं 4 ने गुणल्यानंतर हे पण 8A होईल. तर समीकरण 1 ला 4 ने गुणून, समीकरण 1 ला 4 ने गुणू. तर 4 ने गुणल्यानंतर काय होते, 4 दुनी 8A वजा 4 त्रिकम 12B बरोबर 15 गुणिले 4 60. तर हा झाला तुमचा समीकरण नंबर 3. तर समीकरण 2 आणि 3 यांच्याशी रिलेटेड आपल्याला प्रक्रिया करायची आहे, प्लस किंवा मायनस. तर बघा इथं दोन्ही संख्या एक प्लस आहे एक मायनस आहे, पण आपल्याला Aचं सिम्बॉल कटवायचं आहे. तर A कटवण्यासाठी दोन्ही प्लस असल्यानं दोघांची वजाबाकी करू. तर समीकरण 3 मधून 2 वजा करायचे, समीकरण नंबर 3 वजा 2. तर समीकरण नंबर 3 लिहून घ्या आधी, 8A वजा 12B बरोबर 60 आणि समीकरण 2 दिलेलं आहे तुम्हाला 8A अधिक 5B बरोबर 77. तर वजा हे प्लस मायनस कटलं तर इथे काय राहिलं आता 12 आणि 5 आणि हे मायनस प्लस आणि हा मायनस म्हणजेच या दोघांचा मायनस आणि हा मायनस मायनस काय झाला इथं प्लस 17B, पण मायनस 17 येईल मोठ्या संख्येचं चिन्ह बरोबर. छोट्या संख्येतून मोठी संख्या वजा करत आहोत म्हणजे उत्तर मायनस येईल. 77 मधून 60 गेले, उरले 17. तर बघा आता B बरोबर 17/17 मायनस मायनस भागाकारामध्ये प्लस होईल, 17 × 17. तर B ची किंमत भेटलेली आपल्याला 1. तर ही B ची किंमत B बरोबर 1 ही किंमत समीकरण नंबर 3 मध्ये ठेवू. समीकरण नंबर 3 मध्ये ठेवू. तर जशास तसं समीकरण लिहून घ्या आधी. 3 8A वजा 12B बरोबर 60. तर फक्त B ची किंमत आपल्याला काय करायची आहे, 1 ठेवायची आहे. तर 8A बरोबर 60, 12 × 12, पण इकडे मायनस आहे, पुढे जाऊन 12 काय होईल, प्लस होईल. 8A बरोबर 60 अधिक 12 72, म्हणजेच A ची किंमत काय भेटेल आपल्याला, इकडला 8 गुणाकारामध्ये आहे, इकडे जाऊन भागाकारामध्ये होईल. 8 × 8, 8 × 9 72. A ची किंमत काय भेटली, 9. तर बघा आता A बरोबर 9 आणि B बरोबर 1. तर ह्याच्यावरून फक्त एक किमती भेटलेत आपल्याला A आणि B. तर ह्याच्या पलीकडचं गणित काय, आपल्याला x आणि y ची किंमत काढायची. तर 1/x बरोबर A म्हटलो होतो आपण आणि 1/y बरोबर B म्हणलो होतो. 1/x बरोबर A आणि 1/y बरोबर B. तर 1/x बरोबर A ची किंमत आलेली आपली 9
1/y बरोबर b ची किंमत आलेली आहे 1. तर x ची किंमत घेत असताना इकडे 1/x आहे, तर पुढे जाऊन काय होईल तेच 1/9. तर x ची किंमत भेटलेली आपल्याला 1/9 आणि y ची किंमत फक्त 1. कारण छेदामध्ये 1 असेल तर त्याला काही फरक पडत नाही, जसंच तसं अंक लिहिलं तरी चालतंय. तर याच्यामधले एक सामायिक समीकरण सोडवा. 1.4 मधला झाला पहिला गणित, एकदम सोप्या पद्धतीने लिहून घ्या. तर याच्यामधलं दुसरं समीकरण बघायचे असंच एकदम, ते पण असंच सोप्या पद्धतीने. व्हिडिओ समजत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. तर बघा पुढचं समीकरण दिलेलं आहे आपल्याला 10/x + y प्लस 2/x - y बरोबर 4. हा पहिला समीकरण झाला. दुसरा समीकरण 15/x + y मायनस 5/x - y = -2. तर याला बघा कसं करायचं आता. फक्त गणित दिसायला मोठं आहे, त्याच्यामध्ये एकदम सोपं आहे. जसं इथं आपण 1/x ची किंमत घेतलो होतो त्याच पद्धतीने इथे सेम काय दिसते बघा. सेम काय इथं 10/x + y, इथं सहगुणकाचं सोडून द्या, इथं x + y आणि इकडे पण x + y आणि x - y आहे. तर त्याच्या जागी काय करायचं आपण फक्त 1/x + y = a आणि 1/x - y = b एवढं किंमत ठेवून घ्या आधी. आता इथं 1/x + y म्हणजे काय गृहीत धरलो आपण a, तर इक्वेशन काय होईल तिथं 10a अधिक 2b बरोबर 4. हा झाला तुमचं पहिला समीकरण. आणि दुसरं समीकरण काय तयार होईल मग 15a वजा 5b बरोबर -2. हे झालं तुमचं दुसरं समीकरण. तर याच्यामध्ये बघा आता इथे एकही सहगुणक काय सेम नाही, तर त्याच्यामध्ये कोणता सहगुणक सेम करून घ्याल, सोपं कोणतं जाईल. आता इथे 10 इथं 15 आहे, इथे 2 आहे, इथं 5 आहे. तर सहगुणक कोणत्या इक्वेशनचं सेम कराल तुम्ही. आता दोन्ही समीकरणाला मल्टिप्लिकेशन करावं लागते, कारण इथलं पण 15 होत नाही आणि इथलं पण 10 होत नाही, इथलं पण 5 होत नाही, इथलं पण 2 होत नाही. तर काय करायचं समीकरण नंबर 1 ला 5/2 ने गुणायचं, म्हणजे 5/2 ने गुणल्यानंतर काय होतं हे 2 कटते, इथं काय होतं मग 5b. तर बघा आता इथं काय करू आपण, एकदम सोपी पद्धत, दोन्ही गुणाकार करण्यापेक्षा एकाच समीकरणाला गुणवतो आपण. समीकरण नंबर 1 ला 5/2 ने गुणू. आता बघा 5/2 ने गुणल्यानंतर काय येते, कोणाच पुस्तकामध्ये भेटणार मेथड. अधिक 2b गुणिले 5/2 बरोबर 4 गुणिले 5/2. तर बघा बे 5 10, 5 5 25a अधिक हा 2 कटला, हा 2 कटला, काय राहिलं 5b = बे 2 4, 5 2 10. समीकरण नंबर
3 आहे का नाही, सोपी पद्धत. आता इथं जर बघितलं तर दोन्ही समीकरणाला तुम्हाला मल्टिप्लाय करावं लागेल. ह्याला कितीने तरी करावं लागेल, पुन्हा ह्याला कितीने करावं लागेल, अजून 4 समीकरण तयार झाले असते. त्याच्यापेक्षा डायरेक्ट एका समीकरणामध्ये उत्तर. तर आता बघा 25A आणि 5B. आता इथं 5B आहे, इथं पण 5B आहे. तर समीकरण 3 आणि 2 यांची बेरीज करायची किंवा वजाबाकी करायची हे तुमच्या मधल्या सिम्बॉलवर डिपेंड असते. आता एक प्लस आहे, एक मायनस आहे. तर अशा वेळी काय करायचं, जर मधली संख्या कटवायची असेल प्लस मायनस मायनस होते, मग यांची काय करावं लागेल आपल्याला, बेरीज. तर समीकरण नंबर 3 आणि समीकरण नंबर 2 यांची बेरीज करून घ्या. तर लिहा अगोदर समीकरण नंबर 3, 25A अधिक 5B बरोबर 10. आणि इथं काय येईल, 15A अधिक मायनस आहे ना, मायनस 5B बरोबर -2. आता यांची काय करायचं बघा, नीट लक्ष द्या. बेरीज 25 आणि 15 40A. हा तर कटला. आता इथं प्लस मायनस मायनस आणि हे प्लस काय होईल, मायनस होईल. पण मोठ्या संख्येला चिन्ह प्लसचं आहे म्हणून उत्तर पण प्लस मध्येच येईल. 10 मधून 2 गेले, किती उरतात, 8. तर ए बरोबर 8/40. तर ए ची किंमत काय लिहिली आहे, 1/5. 8 1 8, 8 5 40. तर 1/5 ही किंमत आता समीकरण कोण्या मध्ये ठेवा तुम्ही, ए ची किंमत 1/5 ही किंमत समीकरण नंबर कशामध्ये ठेवू, 3 मध्ये ठेवून बघू. समीकरण नंबर 3 ए ची किंमत, समीकरण 3 अगोदर लिहून घ्या. 25A अधिक 5B बरोबर 10. तर ए ची किंमत काय ठेवायची आपल्याला, 1/5 ठेवायची आहे. 5 5 25, 5B बरोबर 10. आता इथला प्लस 5 आहे, पुढे जाऊन काय होईल, -5 होईल. 10 मायनस 5 5, आणि इकडला 5 डिवाइड मध्ये, म्हणजे बी ची किंमत काय आलेली तुमची 1. ए ची किंमत 1/5 आणि बी ची किंमत 1 आलेली आहे. तर आता सेम त्याच कंडिशन मध्ये 1/x मायनस x प्लस y बरोबर 1/5. म्हणजे समीकरण काय तयार झालं, डायरेक्टली तुमचं x प्लस y इक्वल टू 5. आणि इकडे काय तयार होईल बाबा, 1/x मायनस y बरोबर 1. म्हणजे x मायनस y बरोबर इकडे समीकरण काय तयार होईल तुमचं 1. तर अजून याच्यामध्ये काय करायचं तुम्हाला, एक प्लस मायनस करण्यासाठी. आता इथे प्लस आहे, इथं मायनस आहे. समीकरण, आता हे समीकरण नंबर 4 आणि समीकरण नंबर 5. तर या दोघांची काय करायचं, बेरीज करून घ्या. दोघांची बेरीज करायचं आणि त्याच्यानंतर तुम्हाला x आणि y च्या किमती भेटतील. दोघांची बेरीज केल्यानंतर काय येते, 2x बरोबर 6. हे कटला. x बरोबर 6/2. म्हणजे x ची किंमत काय भेटली तुम्हाला, 3. तर x ची किंमत 3 समीकरण 5 मध्ये ठेवा. किती मध्ये, 5 मध्ये ठेवू. आता समीकरण 5 काय सांगतंय, x मायनस y बरोबर 1, मायनस y बरोबर 1 मायनस 3. आता इथे प्लस 3 आहे, x ची किंमत, y पुढे जाऊन काय होईल, -3. म्हणजेच y दोन्हीकडले मायनस मायनस होते, y चा सहगुणक हे, y ची उकल किती आली, 2. तर y चं 2 आणि x ची 3. तर या प्रकारे x इक्वल टू 3 आणि y इक्वल टू 2. फक्त गणित दिसायला मोठं आहे, त्याच्यामुळे थोडं लक्ष देऊन करा. आता इथे 2 समीकरणाचे खाली अजून 4 समीकरण तयार होतात, त्याच्यासाठी आपण डायरेक्टली 5/2 न गुणून घेतलेलं आहे. तर अशा प्रकारची मेथड एकदम सोप्या पद्धतीत, याच्यापेक्षा सोपी पद्धत कुठेही सापडत नाही. तर लिहून घ्या. x इक्वल टू किंमत आलेली आहे आपली 3 आणि y इक्वल टू आलेली आहे 2. तर अशाच प्रकारे तुम्हाला होमवर्कमध्ये 3रं आणि 4थं करायचं आहे. सेम प्रोसेस आहे, काहीही एकही चेंज नाही, फक्त किमती बदलून दिलेले आहेत. जर नाही कळालं तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आणि सॉल्व करून दिलं जाईल.
तर धन्यवाद. व्हिडिओ आवडत असेल तर सबस्क्राईब करा. होतं होईल तेवढं मित्रांना तुमच्या शेअर करा, जेणेकरून त्यांना एकदम सोप्या पद्धतीत आपला गणित 10वीचा विषय शिकायला मिळेल.